एक प्रेम असेही. इकडे कॉलेजमध्ये आज प्रियाला फार उचक्या येत होत्या. पाणी पिऊन पिऊन बिचारी थकली होती. त्यात तिला आपला पेपरसुद्धा लवकर कंप्लीट करायचा होता. राहून राहून तिला आपल्या पिल्लूची काळजी वाटत होती. माझं बाळ माझी आठवण काढत असेल म्हणून मला इतक्या उचक्या येत आहेत, असेच तिला वाटत होते. पण तिला कोण सांगेल की तिचे बाळ नाही, तर त्याचा बाबा तिची आठवण काढत आहे. थोड्याच वेळात प्रियाचा पेपर संपला आणि ती खोलीतून बाहेर आली. शेवटचा पेपर होता, त्यामुळे तिने आल्या आल्या एक मोकळा श्वास घेतला. आणि आता तिचं मन घरी धाव घेत होतं. म्हणून ती श्रीची वाट बघत गेटजवळ उभी होती. कारण रोज तिला श्री सोडून द्यायचा आणि घ्यायला सुद्धा यायचा. पण अजूनही तो आला नाही. म्हणून ती त्याची वाट बघत उभी होती. आणि अचानक तिचे डोळे मोठे झाले आणि तिचं हृदय धडधडू लागलं. कारण समोर शिवांश आपली मर्सिडीज घेऊन उभा होता. रॉयल ब्लू रंगाचा कोट आणि पॅन्ट, व्हाईट शर्ट, डोळ्यांवर ब्लू गॉगल, जेलने नीट सेट केलेले केस, हातात ब्रँडेड वॉच. यात त्याच्या शर्टची वरची 2 बटणं उघडी होती. त्यामुळे त्याची ती भारदस्त छाती डोकावत होती. त्याचा तो किलर लुक बघून प्रिया तर आवासून बघतच राहिली. पण प्रियाचं काय, तर तिथून जाणारी प्रत्येक मुलगी शिवांशला बघून भरत होती. त्यांची तर नजरच त्याच्यावरून हटत नव्हती. प्रियाने हळूच थोडी इकडे तिकडे आपली नजर केली. तसं शिवांशला बघणाऱ्या मुलींना बघून तिचे गाल रागाने फुगले. आताच जाऊन त्या मुलींचे डोळे काढून त्यांच्या हातात द्यावे असेच झाले तिला. कारण या सगळ्या तिच्या पर्सनल प्रॉपर्टीवर आपली नजर टाकून होत्या. पण त्या बिचाऱ्यांना तरी काय माहिती की ही हॉट अँड हँडसम प्रॉपर्टी तर कधीचीच एकाच्या नावावर बुक झाली आहे, ते सुद्धा नेहमीसाठी. प्रिया त्या मुलींना एकदा घुरून सरळ शिवांजवळ आली आणि तिने सरळ शिवांचा हात आपल्या हातात घेतला. तसा शिवांश तिच्या अशा वागण्याने थोडा थबकला. म्हणजे जी मुलगी त्याच्यासमोर एकट्यात सुद्धा नजर वर करून बोलत नाही, ती आता अशी सगळ्यांसमोर त्याचा हात हातात घेत आहे, हे त्याच्या पचनीच पडत नव्हते. कारण ते प्रियाच्या स्वभावाविरुद्ध होते. पण ही जेलिसी आहे ना, ही माणसाला काहीही करायला भाग पाडते. कारण ती आगच तशी भिडते मनाला की माणूस मग मागचा पुढचा काहीही विचार न करता सरळ करून मोकळा होतो. जशी आता प्रिया वागत होती. प्रिया हळूच बोलली आणि तिने आपली नजर इकडे तिकडे फिरवली. तसं शिवांशने सुद्धा आपली नजर तिच्या नजरेमागे फिरवली. तसं आता त्याला प्रियाच्या वागण्याचं कारण समजलं आणि त्या मुलींना बघून शिवांशच्या ओठांवर एक दीर्घ स्माईल आली आणि त्याने उगाच प्रियाला डिवचत उगाच आपला हात हवेत उंचावला. तशा त्याला बघत असणाऱ्या त्या मुलींच्या ओठांवर स्माईल आली आणि त्या सगळ्या त्याच्या दिशेने धावल्या. पण प्रियाने आपले डोळे बारीक करून असा काय जळजळीत कटाक्ष त्यांच्यावर टाकला की त्या मुलींची समोर जाणारी पावले तिथेच थांबली आणि त्या भीतीने थरथरू लागल्या.
बाप रे, ही प्रिया तर 2.0 व्हर्जन तर फारच डेंजर आहे. तिने तसेच शिवांशला आपल्या हाताला धरून आपल्या मागे केले आणि स्वतः त्याच्या समोर होऊन आपल्या गळ्यातील मंगळसूत्र त्या मुलींना दाखवत होती, जे तिच्या साडीच्या पदरात कुठेतरी लपून बसले होते. जणू तोही शिवांसारखा तिला छळत होता. प्रियाने आपलं मंगळसूत्र हातात घेतलं आणि त्या मुलींना इशाऱ्याने ते दाखवलं, जणू ती त्यांना सांगत असावी की ज्याच्यावर तुम्ही आपले हे मोठे मोठे डोळे टाकत आहात ना, तो फक्त आणि फक्त माझा आहे. तशा त्या मुलींनी आपल्या माना खाली केल्या आणि तिथून निघून गेल्या. तर शिवांश मात्र आपल्या बायकोचं हे वर्जन बघून गालातल्या गालात हसत होता. पण जसं प्रियाने त्याला हसताना पाहिलं, तिला त्याचा भयंकर राग आला आणि तिने रागात आपले गाल फुगवले आणि ती तशीच जाऊन गाडीच्या दुसऱ्या बाजूला बसली. तसा शिवांशसुद्धा स्माईल करत ड्रायव्हिंग सीटवर बसला. त्याने आपला सीट बेल्ट लावला आणि प्रियाला बघू लागला. तर प्रियाने चिडूनच त्याला काय म्हणून डोळ्याने विचारलं, पण तिचा तो चिडका रागही शिवांशला हसू देऊन गेला. त्याने सुद्धा स्मित करतच तिला इशाऱ्याने सीट बेल्ट लाव म्हणून सांगितले. तर प्रियाने चिडतच तो बेल्ट लावला. शिवांशचे स्माईल करणे तिच्या चिडण्यात आणखी भर टाकत होते, पण तिचे ते चिडणेसुद्धा शिवांशला तिच्या प्रेमात आणखी पाडून जात होते. प्रियाने सीट बेल्ट लावला तसे शिवांशने आपली गाडी सुरू केली. शिवांशने एक तिरकस नजर प्रियावर टाकून स्मित करतच गाडी सुरू केली. तर प्रिया अजूनही चिडचिड करत गाल फुगवून बडबड करत होती, पण तिची ती चिकचिक शिवांश फार एन्जॉय करत होता. आज पहिल्यांदा त्याने प्रियाचे हे रूप बघितले होते. त्याने हळूच गाडीचा FM चालू केला. तोबा तुम्हारे ये इशारे, हम तो दीवाने हैं तुम्हारे, राज ये कैसे खोले रही हूँ, तुम आँखों से बोले जादू आते हैं तुमको सारे. हे गाणं FM सुरू होते आणि शिवांश प्रियाला बघत स्मित करत गाडी चालवत होता. तर प्रिया मात्र आपल्याच धुंदीत बडबड करत होती. तर कधी आपल्या गळ्यावर येणाऱ्या त्या खोडकर लटीला चिडून कानामागे सारत होती. तिचा तो चिडलेला अवतार बघून इकडे मात्र शिवांशचे स्मित हसू वाढत होते. त्या चिडून फुगलेल्या चेहऱ्यात प्रिया खूपच क्यूट दिसत होती. तिचा तो बेबी फेस यावेळी खूपच गोड निरागस दिसत होता. त्यात आता सुरू असलेला तिचा नखरा तिच्या सुंदरतेत आणखी भर घालत होता. शिवांश तर तिच्या या नखऱ्यात फार बुडाला होता. आताच तिचे ते फुगलेले गाल आपल्या हातात घेऊन तिचे खूप खूप लाड काढावे असेच झाले होते त्याला. त्यात आधीच त्याने प्रियाची ती चिठ्ठी वाचली होती, ज्याने आता त्याच्यासुद्धा भावना उमलून बाहेर येत होत्या. पण त्याला आता असे काही करायचे नव्हते. हा दिवस तो प्रियासाठी स्पेशल करणार होता, पण इथे कोल्हापूरमध्ये नाही तर मुंबईमध्ये. थोड्याच वेळात ते दोघे घरी पोचले. तशी प्रिया पटकन उतरून आत गेली. प्रिया, अगं बच्चा, कसा झाला तुझा पेपर? सोफ्यावर बसलेला श्री प्रियाला बघून म्हणाला. पण ही चिडलेली हरणी तर तशीच धुसफुसत आपल्या खोलीत निघून गेली. आता हिला काय झालं? श्री आपल्यातच पुटपुटला आणि मागे वळून पाहिलं तर शिवांश आपल्या हातात गाडीची चावी गोल गोल फिरवत स्माईल करत आत येत होता. आज त्या दोघांना
काय झाले आहे? हे इतके विचित्र का वागत आहेत? एक फुगा बनून आली, तर जो नेहमी फुगा असतो तो मात्र आज चक्क स्माईल करत आहे. हे दोघे नक्कीच गुडिया आणि शिवांशच आहेत ना? की रातोरात परग्रहावरून आलेले कुणी एलियन? श्री आपल्याच विचारात आपले डोके खाजवत होता. श्री, तू अजून गेला नाहीस? शिवांश श्रीजवळ बसत बोलला. तसा श्री करंट लागावा तसा जागा झाला. आता काय करणार? बिचारा आपल्या दुनियेत जे झोपला होता. म्हणून शिवांच्या आवाजाने त्याला जागे केले. हां, हे काय? आता जातच होतो. श्री थोडा अडखळत बोलला, जशी शिवांशने त्याची एखादी चोरी पकडली असा तो समोर थरथरत होता. शिवांश इतकंच बोलला. तितक्यात सुमनजी येऊन शिवांशला पाण्याचा ग्लास हाती देऊन जातच होते की, आई, आज आम्ही निघायचं म्हणतो, शिवांश म्हणाला. तसं श्री आणि सुमनजी त्याच्याकडे बघतच राहिले. अहो, असे कसे जावई बेटा? तुम्ही आजच आलात आणि आता जायचं सुद्धा म्हणता. अजून तर तुमचा नीटसा पाहुणचार सुद्धा केला नाही आम्ही, सुमनजी म्हणाल्या. शिवांशने आपल्या हातातला ग्लास खाली ठेवला आणि सुमनजीचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले. सुमनजी आणि श्री अजूनही त्याला असमंजसमध्ये बघत होते. हे बघा आई, मी काही पाहुणा नाही जो पाहुणचाराचा आनंद घेईल. मी या घरचा जावई आहे. एका अर्थाने तुमचा आणि बाबांचा दुसरा मुलगाच आहे, जसा श्री आहे. मग तुम्ही कधी श्रीचा पाहुणचार करता का? सांगा मला, शिवांश म्हणाला. पण त्याचे हे प्रेमळ आणि आपुलकीचे बोलणे सुमनजी यांच्या मनात घर करून गेले. खरं जसे त्यांनी संजयजीकडून ऐकले होते तसाच होता शिवांश. एकदम समजूतदार आणि तितकाच प्रेमळ. आपल्या माणसांना जीवाला जीव लावणारा, कुटुंबाला प्रेमाने आणि काळजीने जपणारा. त्यांना तर आपल्या या जावई कमी मुलाचा अभिमानच वाटला. जिथे कुणी जावयाचा मान घेण्यासाठी अडून बसतात, रुसतात, फुगतात, तिथे किती सहजपणे शिवांशने स्वतःला या घरचा लेक म्हणून घेतले होते. सुमनजी शिवांशच्या गालाला हात लावून म्हणाल्या. तसं शिवांशने सुद्धा मान खालीवर केली. नुकतीच आपल्या खोलीतून बाहेर आलेली प्रिया आपल्या आईचे आणि शिवांशमधले प्रेम बघून तिथेच उभी राहिली. तिचे सुद्धा डोळे भरून आले होते, पण ओठांवर स्मित हसूही होते. तर तिचाच हात पकडून असलेला चिकू मात्र आपले छोटे छोटे डोळे मिचकावून आपल्या आईला मानवर करून बघत होता. अंशने लगेच उठून त्यांना आपल्या एका बाजूने मिठीत घेतले आणि त्यांच्या केसांवर हळूच आपले ओठ टेकविले. नंतर तो आपल्या खोलीत म्हणजे प्रियाच्या खोलीत गेला. तसंही प्रियाने उद्या सकाळी जाणार म्हणून आपली आणि चिकूची सगळी पॅकिंग आधीच केली होती. पण आता निघायचं म्हणून ती पुन्हा चिकूला घेऊन खोलीत आली तर शिवांश फ्रेश व्हायला वॉशरूममध्ये गेला होता. प्रियाने अगोदर चिकूला रेडी केले आणि मग ती स्वतः आरशासमोर रेडी होऊ लागली. तितक्यात शिवांश आपला चेहरा पुसत वॉशरूममधून बाहेर आला. तुला वाईट तर वाटले नाही ना, मी हे तडकाफडकी जायचे ठरवले म्हणून? शिवांश प्रियाला बघत रूपारपणे बोलला. नाही हो, त्यात काय वाईट वाटून घ्यायचे? प्रिया शिवांशला बघून हळूपणे बोलली. जर तुला आणखी काही दिवस राहायचे असेल तर तू राहू शकतेस, माझी काही हरकत नाही. मी थांबू शकणार नाही, शिवांश प्रियाला बघत बोलला. पण हे बोलताना त्याला प्रियाच्या होकाराचं थोडं दुःख होतं. अहो नाही अहो, आणि तसंही पिल्लूची पण स्कूलचा लास्ट होणार आहे आणि माझ्यामुळे माझ्या पिल्लूच्या कुठल्याही गोष्टीचा लॉस्ट झालेला मला चालणार नाही. प्रिया चिकूच्या केसावरून हात फिरवत स्मित करत बोलली. आणि
मनाचं म्हणाल तर मुलीचं मन माहेरी आणि माहेरच्यांसोबत कधीच भरत नाही. हलकी स्मित करत बोलली. शिवानसुद्धा प्रियाचं मन समजू शकत होता. खरंच किती मोठे मन असते ना मुलीचे. एका नात्याने बंधुनी ती आपल्या जीवाभावाची नाते सोडून एका अनोळखी घरी लक्ष्मीच्या पावलांनी येते आणि त्याच घरची होऊन जाते. आपल्या प्रेमाने सगळ्यांशी जुळवून घेते आणि आपले करते. त्यांना जीव लावते आणि तरीही इतका मोठा त्याग करून ती ओठांवर अशी गोड स्माईल ठेवते. खरंच जगातील सगळ्यात मोठा त्याग तरी या बायका करतात. हसत हसत आपले आयुष्य दुसऱ्यांच्यासाठी समर्पित करतात. शिवांश मनातच प्रियाच्या त्या स्मित करणाऱ्या चेहऱ्याला बघून मनातच बोलला. थोड्याच वेळात प्रिया आणि शिवांश आणि चिकू सोबत खाली आली. शिवांश दोघांच्याही बॅगा घेऊन 2 हातात घेऊन होता, तर प्रियाने आपल्या लाडक्या चिमुकल्याला आपल्या गोदीत घेऊन होती. तिघेही एकत्रच पायऱ्या उतरत होते आणि खाली हॉलमध्ये असणारे सुमनजी, संजयजी, श्री आणि वर्षा त्यांना स्मित करत बघत होते. आता ते तिघे सोबत खूपच छान दिसत होते. एकदम सुखी आनंदी फॅमिलीसारखे. प्रिया शिवांश खाली आले तसे प्रियाने चिकूला खाली सोडले आणि ती आपल्या आईबाबासोबत दादा वहिनीच्या सोबत भेटली. तर श्रीने लगेचच चिकूला आपल्या गोदीत उचलून घेतले. त्याचे खूप सारे पप्पी घेतले. चिकू आपल्या आजी आजोबांसोबत म्हणजे संजयजी आणि सुमनजीच्याही गोदीत जाऊन आपले खूप लाड करून घेतले. बरं प्रिया बाळा, नीट सांभाळून जा आणि पोहोचल्यावर कॉल कर, कारण त्याशिवाय आमच्या जीवात जीव राहणार नाही. त्यात तुम्ही रात्रीचा प्रवास करत आहात. सोबत छोटं बाळसुद्धा आहे, म्हणून चिंता लागून राहील. सुमनजी प्रियाच्या केसांवरून मायेने हात फिरवत म्हणाल्या. तशी प्रियाने स्मित करून त्यांना होकार दिला. पण तिच्या या स्मितमध्ये मात्र माहेरून सासरी जाण्याचे आनंद मिश्रित दुःख स्पष्ट झळकत होते. तुम्ही काळजी नका करू श्रीची आई. शिवांश असताना आम्हाला आमच्या गुडियाची काडी मात्र चिंता नाही. ते सुखरूप जातील. संजयजी रडणाऱ्या सुमनजी यांना धीर देत हलके हसत म्हणाले. तसं शिवांशने सुद्धा त्यांना डोळ्यांनीच धीर दिला. बरं वहिनी, पुढच्या वेळी आम्ही जेव्हा घरी येणार तेव्हा आम्हाला सुद्धा तुमच्या नटखट कान्हा आल्याची गोड बातमी मिळायला हवी बरं का. आमच्या चिकूला सुद्धा खेळायला एखादी गोड परी नाहीतर छोटा राजकुमार असायला हवा, नाही का. प्रिया हळूच वर्षाच्या कानात कुजबुजली. तसं वर्षाने तिला चमकून पाहिलं तर प्रिया तिला मिश्किलपणे चिरवत बघत होती. प्रियाचे ते खोडकर भाव बघून वर्षाने लगेच तिला मिठी मारली आणि लाजून आपला चेहरा तिच्या कुशीत लपविला. तर प्रियाने सुद्धा स्माईल करतच तिच्या भोवती आपल्या हातांचा वेढा घातला. त्यानंतर प्रिया सगळ्यांना भेटून घराबाहेर पडली. गाडीत बसण्याअगोदर एक वेळ तिने आपली नजर तिच्या जवळच्या असणाऱ्या आपल्या संपूर्ण कुटुंबावर टाकली आणि नंतर एक नजर आपल्या घरावर फिरवली. तसे तिचे डोळे भरून आले, पण तिने अलगद आपले डोळे पुसले आणि स्मित करतच पॅसेंजर सीटवर बसली. तसं श्रीने आपल्या गोदीत असणाऱ्या चिकूला प्रियाच्या गोदीत दिले. तसं प्रियाने आपला सीट बेल्ट लावून घेतला. त्यानंतर शिवांशने पुन्हा एकदा सगळ्यांची भेट घेतली आणि तो सुद्धा ड्रायव्हिंग सीटवर बसला. नंतर त्याने आपला सीट बेल्ट लावला आणि गाडी चालू केली. तसा प्रियाचा ऊर आणखीन भरून आला आणि नाही म्हणता तिच्या तोंडून एक हुंदका बाहेर पडला. आता कितीही नाही म्हटलं आणि सासरी सुख पायात लोटांगण घालत असले तरी माहेर ते माहेर असते आणि मुलीला माहेरून सासरी जाताना तिचा ऊर भरून येतोच आणि तिचे डोळे नाही म्हटले तरी आपोआप वाहू लागतात. प्रिया आणि शिवांची गाडी नजरेआड होईपर्यंत सगळे तिला बघत होते. नंतर ते जड मनाने आपल्या घरात गेले. तर इकडे गाडीत प्रिया अजूनही मुसमुसत होती. तर तिकडे तिला तसे रडताना बघून शिवांशला फार वाईट वाटत होते.
आणि हळूच आपली रुमाल काढून प्रियाच्या समोर धरली. प्रियाने शिवांशकडे पाहिले तर तिचे ते रडून लाल झालेले डोळे बघून शिवांशला आत्ताच तिचे अश्रू आपल्या हाताने पुसावे आणि तिला आपल्या मिठीत घेऊन तिला शांत करण्याची इच्छा झाली. पण त्याने खाली पाहिले तर त्यांचा चिमुकला आता आपला भोकाट पसरवायला जवळजवळ तयारच होता. त्याचे सुद्धा डोळे तुडुंब भरले होते आणि का नाही भरणार? आपल्या आईला रडताना बघून गप्प राहील असा थोडीच होता तो. कधी कधी असे वाटते की जसं बाळ आपल्या आईच्या पोटात असताना त्याची नाळ जुडली असते, तसेच बाहेर या दोघा मायलेकांची नाळ जुडली असावी. म्हणून तर एक रडेल तर दुसरा रडल्याशिवाय राहत नव्हता. शिवांशने आधी हळूच एका हाताने चिकूचे डोळे पुसले आणि मग अलगद त्याच्या हाताने प्रियाचे सुद्धा डोळे पुसले. तशी प्रिया शहारली. तिने आपले डोळे मिटून घेतले. त्यानंतर शिवांशने चिकूसोबतच प्रियाला सुद्धा नाही म्हणजे मान हलवून रडण्यास मनाई केली आणि हळूच प्रियाच्या हातावर आपले हात ठेवून त्यावर थोडा दाब दिला, जसं सांगत असावा, इथून पुढे मी आहे आणि मी कधीही तुझ्या डोळ्यात अश्रू येऊ देणार नाही. तर प्रिया फक्त त्याच्याचकडे बघत होती, प्रेमाने, आशेने आणि विश्वासाने. सगळे सगळे भाव यावेळी तिच्या त्या डोळ्यात होते. थोड्याच वेळात चिकू आपल्या आईच्या छातीला चिटकून शांत झोपी गेला. तसे शिवांशने आपली गाडी रस्त्याच्या बाजूला लावली आणि तो आपल्या जागेवरून उतरला. तर प्रिया मात्र सैरभर नजरेने इकडे तिकडे पाहत होती. तिला काहीच कळत नव्हते की शिवांशने अशी अचानक गाडी का थांबविली. शिवांश गाडीतून उतरून प्रियाच्या बाजूला आला. त्याने हळूच दार उघडलं. प्रिया त्याला बघू लागली. मी याला मागे नीट झोपवून देतो. अजून खूप प्रवास बाकी आहे. इतका वेळ याला असे पकडून तुला त्रास होणार, शिवांश चिकूला जवळ घेत म्हणाला. तसं प्रियाने चिकूला मान खाली करून पाहिलं तर तो शांतपणे आपल्या आईच्या छातीला चिपकला होता. नाही, नको, मी पकडते ना. प्रिया चिकूच्या केसांवर हात फेरत बोलली. हो, पण मी त्याला मागच्या सीटवर नीट झोपवते, शिवांश म्हणाला आणि त्याने चिकूला उचलून घेतले. नंतर त्याने चिकूला मागच्या सीटवर व्यवस्थित झोपवलं आणि त्याच्या अंगावर आपला कोट व्यवस्थित पांघरून दिला. नंतर त्याच्या केसांवर मायेने हात फिरवत त्याच्या कपाळावर एक दीर्घ चुंबन घेतलं. नंतर शिवांश आपल्या जागेवर आला आणि त्याने गाडी चालू केली. कोट काढल्यामुळे आता शिवांश फक्त व्हाईट शर्टमध्ये होता आणि त्यात त्याची शर्टची वरची 2 बटणे उघडे होते. त्यातून त्याची ती भारदस्त छाती दिसत होती. त्याचे ते सिल्की केस हलके हलके वाऱ्याने उडत होते. त्यामुळे आता तो खूपच हँडसम दिसत होता. प्रिया तर टक लावून बघत होती. शिवांशने हळूच एक हात समोर करून गाडीत असलेला FM सुरू केला. चांदने कुछ कहा, रात ने कुछ सुना, तू भी सुन बेखबर, प्यार कर, हाँ हाँ प्यार कर, आई है चांदनी मुझसे कहने यही, मेरी गली मेरे घर, प्यार कर, इस पे हम मर मिटे, उसको पता भी नहीं. हे गाणं सुरू होतं आणि प्रिया शिवांशमध्ये हरवत होती. जणू काही या गाण्यातच ती आपल्या भावना सांगू पाहत होती. पण शिवांश मात्र सरळ गाडी चालवत होता, कारण आता त्याचे 2 जीव त्याच्यासोबत होते. म्हणून तो थोडीशी सुद्धा चूक करणार नव्हता. शिवांशला असेच बघत बघत प्रिया आणि शिवांशचा प्रवास संपला आणि ते मुंबईला आपल्या घरी पोहोचले. शिवांशने आधीच पौर्णिमाजी आणि राजीवजी यांना फोन करून उशीर होणार म्हणून सांगितले होते. म्हणून ते दोघे आपल्या खोलीत होते. शिवांश आणि प्रिया घरी पोहोचले. त्यांना पोहोचायला जवळजवळ 10-10:30 झाले होते. शिवांशने गाडी पार्क केली तसं प्रियाने मागच्या सीटवर गाढ झोपलेल्या आपल्या पिल्लूला उचलून घेतले. तर शिवांशने गाडीच्या डिक्कीतून प्रिया आणि चिकूची ट्रॉली बाहेर काढून घेतली. शिवांश आज सकाळीच गेला होता आणि त्याला आजच परत यायचे होते, म्हणून त्याने आपले सामान घेतले नव्हते. ते तिघेही घरच्या दाराजवळ आले. शिवांशने आपल्या जवळ असलेल्या चावीने दार उघडला
नंतर ते आत आले. शिवांशने व्यवस्थित पुन्हा दार लावून घेतले. ते तिघेही आपल्या खोलीत आले. चिकू झोपला होता म्हणून प्रियाने चिकूला तसेच बेडवर झोपविले. नंतर तिने क्लोसेट रूममध्ये जाऊन चेंज करून घेतले. तोपर्यंत शिवांशसुद्धा चेंज करून वॉशरूममधून बाहेर आला होता. आता त्याने साधा लोअर आणि टी शर्ट घातली होती. त्याने सुद्धा चेंज करून आपला नाईट ड्रेस घातला होता आणि आता ती सोफ्यावर झोपायला जातच होती की शिवांच्या येणाऱ्या आवाजाने तिचे पाय जागीच थांबले आणि तिचं हृदय धडधडू लागलं. आजपासून तू इथे बेडवर झोपू शकतेस, माझी काही हरकत नाही, शिवांश सोफ्याकडे जाणाऱ्या प्रियाला म्हणाला. तशी प्रियाने मागे वळून त्याला पाहिलं तर शिवांशने डोळ्यांनीच तिला बेडवर येण्याचा इशारा केला. तशी प्रियाच्या ओठांवर स्माईल आली आणि ती स्मित करतच बेडच्या दिशेने गेली. तर तिला बेडकडे येताना बघून शिवांशचे सुद्धा ओठ रुंदावले. प्रिया बेडजवळ आली. तिने हळू चिकूला बेडच्या मधोमध केले आणि ती चिकूच्या बाजूला झोपली. तसेच शिवांशने साईडच्या टेबलवरून मेन स्विच ऑफ केले. बेडवर झोपला तर प्रियाने सुद्धा डोळे मिटून घेतले. आधी मुंबई ते कोल्हापूर आणि नंतर कोल्हापूर ते मुंबई सारखा प्रवास केल्याने थकव्यामुळे त्याला लगेच गाढ झोप लागली. पुढचा भाग लवकरच. आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा, कारण तुमच्या येणाऱ्या कमेंटवर मी पुढील भाग लिहित असते. तर भरभरून कमेंट करत चला. कथा आवडल्यास लाईक शेअर करून चॅनलवर सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. धन्यवाद.